गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकेचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. आज आहे लक्ष्मीपूजनचा दिवस आणि लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण वैद्य फॅमिलीकडून. आणि हॅपी दिवाळी सुद्धा तुम्हाला वन मोर टाइम फ्रॉम मी ॲज वेल ॲज फ्रॉम वैद्य फॅमिली. आणि आजचा ब्लॉग आहे आपला लक्ष्मीपूजनचा. आणि आज तुम्ही विचार करत असाल की ह्यांनी खाली जाऊन का ब्लॉग स्टार्ट केला आणि गाडीमध्ये हा एकटाच दिसतोय, कारण हर्षाली वरती आहे आणि हर्षालीला कानोकान खबर नाहीये की मी तिच्यासाठी आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी चांगला तिला एक गिफ्ट आणण्यासाठी चाललोय, जे तिला बरेच दिवसापासून हवं होतं आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आणि हे गिफ्ट काय घेतोय लक्ष्मीपूजनच्या दिवशी, आणि तिचा बर्थडे सुद्धा 7 ते 8 दिवसावरती आला आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच कळेल या ब्लॉगच्या एंडपर्यंत की मी तिच्यासाठी काय गिफ्ट घेतोय. आणि एकटाच चाललोय बिकॉज सरप्राईज होत आहे. सो आता जाऊन मी ती गोष्ट बुक करतो आणि त्याच्यानंतर मग तिला किंवा मी एकटाच जाऊन नंतर घेऊन येईन. आणि काय घेतो हे तुम्हाला नक्कीच ब्लॉगच्या एंडपर्यंत माहितीच पडेल. आणि नक्कीच तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा, कारण का आजच्या दिवशी आमची आहे लक्ष्मीपूजनची तयारी. आणि आज थोडेफार फटाके सुद्धा आम्ही फोडणार आहोत संध्याकाळी, कारण का लॉग इन सुद्धा आहे, त्यामुळे जास्त वेळ काय भेटणार नाही. बट स्टील आम्ही फटाके फोडू. लक्ष्मीपूजन, आमच्या घरची पूजा, लक्ष्मी जी पूजायची असते दरवर्षी, ती आपण लक्ष्मीपूजन घेऊ आणि त्यानंतर फटाके फोडायचे आणि बघूया हर्षदीला सरप्राईज आज आवडतंय की नाही. सो नक्कीच तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा आणि बघूया. आता तुम्ही पण चला माझ्यासोबत हर्षदीला सरप्राईज गिफ्ट घेण्यासाठी. लेट्स गो. गिफ्ट वगैरे मी ऑलरेडी जाऊन बुक केलं आहे, बुकिंग वगैरे करून आलं आहे गिफ्टची. आणि जे काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच, कारण का मी बुकिंग करून परत घरी आलो होतो फ्रेश होण्यासाठी. आणि काय गिफ्ट घेतलं आहे तुम्हाला नक्कीच थोड्याच वेळात कळेल. जास्त मी वाट बघायला लावणार नाही आहे. काय घेतोय हे तुम्हाला नक्की कळणार आहे. आणि हर्षलीचे एक्सप्रेशन्स मला बघायचे आहेत ती वस्तू तिला दिल्यानंतर, कारण का बरेच दिवस झाले तिला ती गिफ्ट हवी आहे. आणि मी तिला प्रॉमिस सुद्धा केलं होतं की मी तुला दिवाळीमध्ये किंवा तुझ्या बर्थडे गिफ्टला मी नक्कीच तुला हे गिफ्ट देईन. सो लवकरात लवकर जाऊया. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. मी आलोय पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये आणि समोरचा हा स्टोअर बघून तुम्हाला नक्कीच कळालं असेल की मी कुठे चाललोय. आय प्लॅनेटमध्ये. आणि आय प्लॅनेटमध्ये काय घ्यायचं हर्षलीसाठी हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. सो बुकिंग वगैरे झालेली आहे आपली, फक्त आपल्याला आपला आयटम घेऊन जायचं आहे. हा आहे माझ्या बायकोचा गिफ्ट जो आपल्याला घ्यायचा आहे, iPhone 17 Pro. बरेच दिवसापासून बिचारी मागते, पण आपल्याला जो कलर पाहिजे होता ऑरेंज कलर तुमच्याकडे स्टॉकमध्ये अवेलेबल आहे ओरियन मॉलमध्ये. सो घेऊन जाऊया आता. आयफोनचे फोन्स iStoreमधून किंवा आयफोनच्या स्टोअरमधूनच घेतलेले खूप चांगले असतात, बिकॉज मी सकाळपासून सगळे स्टोअर फिरतोय, कुठे स्टॉक अवेलेबल नाही आहे तर कुठे अवेलेबल होता. बट फायनली मला आय प्लॅनेटमध्ये ओरियन मॉलमध्ये स्टॉक भेटलेला आहे अवेलेबल. आणि तुम्ही बघू शकता इथे समोरच पीस अवेलेबल आहे. 512चा एक आणि 256चा एक ऑरेंज कलर जो हर्षालीला पाहिजे होता. लिटरली तिचे एक्सप्रेशन्स बघायचे मला, जे एक्सप्रेशन्स कसे असतील फोन बघितल्यानंतर. आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल लक्ष्मीपूजनचा असा चांगला दिवस आहे जेणेकरून तिचा बर्थडे गिफ्ट पण होत आहे आणि लक्ष्मीपूजनचा गिफ्ट सुद्धा होत आहे. दोन्ही गोष्टी एकत्र होत आहेत. फायनली आमचा फोन आलाय आणि फक्त डेटा ट्रान्सफर व्हायचं बाकी आहे. 17 Pro डेटा ट्रान्सफर झाला की मग अनबॉक्सिंग करूया आणि नंतर जाऊया घरी सरप्राईज द्यायला बायकोला. आयफोन बायकोची इच्छा झाली आहे पूर्ण आता. iPhone 17 Pro ज्याची बरेच दिवसापासून वाट बघत होती. आणि आता फायनली म्हणजे मला पण खूप हॅपी वाटतंय तिच्यासाठी असं काही करताना. सरप्राईजेस. या फोनची शायनिंग आहे ना एकदम वेगळीच आहे आणि मी एवढा खुश झालो आहे असं वाटतं मलाच ठेव, पण मॅडम काय देणार नाही फोन. आणि iPhone 17 Pro फायनली माझ्या बायकोचं गिफ्ट आलेलं आहे, लक्ष्मीचा माझ्या. जाऊया आता घरी लवकरात लवकर तिला सरप्राईज देण्यासाठी. आय प्लॅनेटनी आम्हाला दिवाळीच्या डिस्काउंटवरती काही ॲक्सेसरीज दिलेल्या आहेत.
आणि हे लेन्स आहेत जे कॅमेराचे गार्ड्स. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, फोन घेतला एवढा महाग फोन जर आपण घेतोय सो हे सगळ्या गोष्टी असणं इम्पॉर्टंट आहे. गार्ड्स लावून घेऊया. आणि बॅक कवर पण त्याने अजून बऱ्याचशा गोष्टी दिल्यात आम्हाला ऑफरमध्ये. एक चार्जर दिला आहे ॲडमचं जे की आयफोनचा सर्टिफाईड ब्रँड आहे. आणि बॅक कवर तर मला खूप जास्त आवडलं आहे, तुम्हाला नक्कीच कळेल घरी गेल्यानंतर. आणि हे आहे स्क्रॅच गार्ड. आयफोनची सिस्टम खूप जास्त जबरदस्त आहे, कारण का डस्ट वगैरे काय लागलेली असेल स्क्रॅच गार्ड लावायच्या आधी ते अशा प्रकारे काढतात. एवढा महागाचा फोन आहे, स्क्रॅच गार्ड इथूनच लावून देतो. हा आहे आपला भाऊ स्वप्नील. आणि स्वप्नीलने खरंच खूप मला हेल्प केली आहे फोन घेण्यामध्ये आणि सगळ्या लास्टपर्यंत त्यांनीच मला खूप हेल्प केली आहे. सो तुम्ही सुद्धा ओरियन मॉलच्या आयफ्रेंडमध्ये येत असाल तर नक्कीच स्वप्नीलला भेटा. स्वप्नील तुम्हाला नक्कीच गाईड करेल चांगल्या गोष्टीसाठी आणि सर्व्हिससाठी सुद्धा. थँक्यू स्वप्नील, वन्स अगेन हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी तुम्हाला पण सगळ्यांना. थँक्यू. काय वाटतंय? काय पण खोटं वाटतं अजूनपर्यंत? अजून पण प्रँक आहे. प्रँक नाही, खरं आहे. याच्यामध्ये चॉकलेट विकलेट काहीतरी भरून आणलंय. असं तुला वाटतं मी करेन? खरंच? फिरत होतो आम्ही. कसला गिफ्ट आहे हा? लक्ष्मीपूजन आणि बर्थडे गिफ्ट दोन्ही पण एकदम. पाडवा गिफ्ट दोन्ही पण एकदम. थँक्यू. आज दिवसभर त्या आयफोनच्या नादात माझा एवढा टाइम गेलाय की घरचं काय दाखवायलाच मला टाइम नाही भेटलाय. आणि संध्याकाळचे आमचे 4:45 वाजतात. आज मावशी वगैरे कोणच नव्हतं, त्यामुळे सगळं काम हर्षदीला करावं लागलं. आणि मावशीची मुलगी आली थोडीशी हेल्प करायसाठी तिची. आणि आमची चालू आहे पूजा मांडायची तर सुरुवात लक्ष्मीपूजनची. आणि पूजा पण मांडूया. मॅडम कसं वाटतंय अजून एकदा सांगा. मला विश्वासच होत नाहीये पहिली गोष्ट. अजूनपर्यंत असे सरप्राईजेस भेटले तर किती मजा वाटते ना. मजा वाटते. मी ऍक्च्युली विचार करत होते की यार माझा बर्थडे आहे, पण मी असा विचार केला की जाऊ दे आपण नेक्स्ट मंथ घेऊया किंवा डिसेंबर मध्ये घेऊया. खर्चाचं टेन्शन वाटतं तुला ना? टेन्शन मला होतं, कारण ऑलरेडी बेबी शॉवरला ऑनेस्टली सांगते खूप खर्च झालाय. आणि तो आम्ही केला, असं नाही की झाला, पण आम्हाला करायचं होतं, चांगलं करायचं होतं आम्हाला. आयफोन प्रो मला खूप आधीपासून घ्यायचं होतं, म्हणजे प्रो मला घ्यायचं होतं. आता मला प्लस किंवा नॉर्मल नव्हतं घ्यायचं, म्हणून मी थोडंसं वेट करत होते. आणि त्याच्यावर बंधनं खूप होती माझ्या घरातल्यांची, माझ्या पप्पांची. पण हे सरप्राईज आणि हे पण मला भेटलं नसतं जर मी माझ्या घरी सांगितलं असतं तर, किंवा कुणाला सांगितलं असतं तर की मी जातोय आणि हिला गिफ्ट घेतोय. मग ओरडले असते बरोबर, बोलले एवढा महाग कशाला पाहिजे, गरज नाही घ्यायची, गरज नाही, नाही घ्यायचं अजिबात. मला ओरडले असते शांत बस. आणि हे खूप मोठा सरप्राईज मला मिळालाय लक्ष्मीपूजनच्या दिवशी. लक्ष्मीला हात जोड, थँक्यू बोल. आणि मला पण थँक्यू बोल. लक्ष्मीला खुश केली आहे ना. लक्ष्मी खुश तर आपण खुश. आणि अशी देवपूजा. आणि अजून एक गोष्ट दाखवायची राहिली की सकाळपासूनची रांगोळी तर तुम्हाला माहिती हर्षली खूप सुंदरच काढते नेहमीप्रमाणे. आणि आज दिवाळीसाठी काहीतरी स्पेशल लक्ष्मीपूजन असल्यामुळे सुंदर असं आमचं दार सजवलंय तिने. संध्याकाळचे 4:45 आणि आज पावसाचं पण सुद्धा जरासं क्लायमेट वातावरण वाटतंय. रांगोळी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. हां, धनतेरसपासून मी रांगोळी काढलीच नव्हती. का माहितीये, कारण मला पोटामुळे ना बसता होत नाही, म्हणून मी विचार केला की रांगोळी ठेवेन. आज सकाळी ती रांगोळी पुसली आणि ही रांगोळी काढली. नाहीतर मी पूर्ण 5 ते 6 दिवस कंटिन्यू बॅक टू बॅक वेगवेगळे रांगोळी काढते. चला आता लवकर पूजा मांडून घे, मग आपण हे करूया, चेंज करून फोटोज वगैरे काढूया. आणि काय ते हे आणलंय ना मी आकाश कंदील 17 प्रोचा जरा फ्लेक्स करूया. ऍक्च्युली मी माझा फोन अजून नीट बघितला नाही, फक्त आता हातात घेतलंय तेवढंच, कारण माझी घाई, माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण इकडे लागू आहे. ठीक आहे, करून घे. चल लवकर. हे पाय बघा, यावेळेस काहीतरी डिफरंट आहे. मला पण नव्हतं माहिती. मम्मीने माझ्यासाठी एक पेअर आणलं, एक स्वतःसाठी आणलं. हे लक्ष्मीचे पावलं दारात ठेवायचं. तरी मी एकदा तिला कन्फर्म करते आणि मग ठेवूया. अजून एक गोष्ट सांगायची होती की धनतेरसच्या दिवशी आम्ही हा गोल्डचा 100 मिलीग्राम्सचा कॉईन घेतला होता. आणि युजली आम्ही धनतेरसला काही घेत नाही ना ग? नाही, आम्ही जास्त काही घेत नाही, कारण आता सोनं खूप महाग झालंय. त्यामुळे धनतेरसला कॉईन घेतलाय. आणि 1 ग्रामचा घेणार होतो, पण बोलो 1 ग्रामचा घेऊन करायचं काय, त्याच्यामुळे हा छोटासा कॉईन घेतला होता, जेणेकरून आज आपण पूजू शकतो PNG मधून. आणि ॲज युजल
आमचे छोटे मोठे जे सोनं विणं जे आहे ते घरात पुजायचं आहे. धनतेरसलाच पुजलं बिकॉज आम्हाला इव्हनिंगला संध्याकाळी बाहेर जायचं होतं आणि घरात कोणच नव्हतं. इव्हन ऋग्वेद बाहेर जातो सो त्या गोल्डची रखवाली वगैरे कोण करेल म्हणून आम्ही सगळं छोटंसं सोनं वगैरे माझं पुजलं, पैसे पुजले आणि आम्ही डायरेक्ट बाहेर गेलो. हा आणि त्यानंतर आम्ही खरेदी केली. त्या दिवशी आम्ही ब्लॉग शूट नाही केला. ब्लॉग धनतेरसलाच घेतलाय आम्ही. आणि तुझी नोजची पिन पण घेतली ना आपण. आणि ही नोज पिन घेतली होती. आधी डायमंडची होती, हो, आता सोन्याची घेतली. ह्याच्या धनतेरसच्या मुहूर्तावर काहीतरी सोन्याचं घ्यायचं असतं सो आम्ही हे सोन्याची पिन घेतली. आम्हाला बेबी शॉवरच्या गिफ्ट मध्ये अजून एक गिफ्ट आलं होतं, हे चांदीचा गणपती बाप्पा. हो, आणि मला माहिती नाही, म्हणजे मला लक्षात नाहीये की मला कोणी दिलं, कारण त्याच्यावरती नाव सुद्धा नव्हतं लिहिलेलं. नाहीये. सो ज्यांनी कोणी दिलंय हे कमेंट करून सांगा. मे बी आमच्या फॅमिली मेंबर्सच असतील, हा, आय गेस, किंवा फ्रेंड्स असेल. जे कोणी असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा, ज्याने आम्हाला कळेल की हे गिफ्ट कोणाकडून आलंय. चांदीचा गणपती बाप्पा आहे, खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे. सो कमेंट करून सांगा कोणी आणलंय आणि पूजेला उशीर होते. लवकरात लवकर कर सर. अजून एक गोष्ट आहे, एक आपल्याकडे तो नाही अजून एक तो हॉर्स आलाय ना, दाखवतो मी सर्वांना. थांब. आणि एक असं लॅम्प आहे, लाईट लॅम्प, ते पण घेऊन येते. ठीक आहे. हा आहे तो लकी हॉर्स जो हर्षालीच्या काकीने दिलाय आम्हाला बेबी शॉवरच्या दिवशी. आणि खूप सुंदर दिसतोय हॉर्स. आम्ही ह्याची पण आज स्थापना म्हणजे आज पूजा करणार, कारण का हा लकी हॉर्स आहे जो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये पैशाची भरभराट घेऊन येतो. ह्याची पण पूजा कराच. कसला दिसतोय व हॉर्स, फुल गोल्ड कॉइन वरती बसलाय. त्याला असं योग्य ठिकाणी प्लेस करायला पाहिजे. ते आपण चांगल्या ठिकाणी त्याला प्लेस करूया, तिजोरी मध्ये आपल्या. मला ओटी भरायची नाही म्हणून कुणाल ओटी भरतोय. आमची पूजा वगैरे छान अशी मांडून झाली आहे, फक्त दिवे लावायचे बाकी आहेत. आज आम्हाला खूप जास्त उशीर झाला आहे, ऑलमोस्ट संध्याकाळचे 7:15 वाजले, तरी पण पूजा वगैरे कंप्लीट नाही झाली आहे. फक्त मांडून ठेवली आहे, दिवे लावायचे बाकी आहेत. हर्षाली रेडी होते, तिची रेडी होण्याची वाट बघते. आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे खाली थोडेसे फोटोशूटसाठी. हर्षाली खाली रेडी. साडी छान वाटते. अजून कम्प्लीट लुक व्हायचा बाकी आहे ना तुझा, वेळ लागणार आहे अजून. मी शॉर्ट्सवरतीच आहे. मला 10 मिनिटं. मला काय पॅन्ट शर्टच घालायचं आहे. हेअरस्टाईल खूप छान केली, हेअर खूप मस्त कर्ल्स केलेत ना. परत स्ट्रेट होतील की नाही, प्रज्ञा? नाही तर परत मला सलून मध्ये जावं लागलेलं घेऊन, परत बोलत स्ट्रेटनिंगचा खर्च वाढेल माझा. हर्षाली रेडी झाली आणि मी सुद्धा रेडी झालोय. आणि व्हॉट अ कोइन्सिडन्स की आमचं दोघांचं ट्विनिंग झालंय. दोघांचं काहीच म्हणजे आमचं ध्यानीमनी पण नव्हतं की आम्ही सेम कपडे घालणार आहे. आणि कोइन्सिडन्स असा की दोघांचं ट्विनिंग झालंय. थोडासा डार्क शेड आहे माझा, बट छान वाटतंय. कुर्ता घालायची जरा पण इच्छा नाहीये पावसामुळे. म्हणून आम्ही पॅक करून ठेवतो. कशी वाटते बायको? एकदम सुंदर दिसतेस, एकदम म्हणजे एकदम सुंदर. गेल्या वर्षीपेक्षा जास्त भारी दिसते. हेअरस्टाईल पण छान केली आहे. आणि आमची पूजा झाली आहे फायनली कम्प्लीट. तुम्हाला दाखवतो आमचे सर्व देव आज असे नटून तटून सजलेत. आणि लक्ष्मी मातेला हीच आमची प्रार्थना आहे की आमच्या घरी अडकून राहा, म्हणजे बाहेर जाऊच नको अजिबात, आमच्या घरातच राहा. आणि अजून पैसे येऊन दे आमच्या घरामध्ये. आणि चांगलं धनदौलत सगळ्यांची हेल्थ, आमचा येणारा बाबू बेबी जे काय असेल ते सगळं चांगलं होतं. वेल्थ आणि हेल्थ दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि अशा दोन्ही गोष्टी. खूप सुंदर पूजा मांडली हर्षालीने आज. सगळे धनधान्य, गणपती बाप्पाचा फोटो, सोन्याचे कॉईन, सरस्वती, परत फराळ दाखवला देवांना. आणि सगळे कवड्या ते असतात, काय बोलतात ना, कवड्याच बोलतात, कमलगट्टे वगैरे. ओके. आणि 7 हॉर्सची फ्रेम आम्ही आज पूजा करून चांगल्या दिवसाला आमच्या घरामध्ये लावणार आहोत. आणि हा हॉर्स जसं तुम्हाला सांगितलं लकी हॉर्स. आणि याचबरोबर आमचं लक्ष्मीपूजन कंप्लीट झालेलं आहे. सुंदर अशी आम्ही पूजा केली आज. आणि आता माझ्या गाडीच्या लक्ष्मीची पूजा करायची ना, माझ्या अजून लक्ष्मीची, एका लक्ष्मीने दुसऱ्या लक्ष्मीची पूजा केली आहे. गॅसची सुद्धा आम्ही पूजा केली, कारण का इथे अन्नपूर्णाचा वास असतो, जे आपल्या घरात अन्न वगैरे जे असतं आपलं त्याची भरभराट होऊन दे. साडी दाखव अजून एकदा.
मला ना बेबी शॉवरला खूप असं इकडे इथे काढू घेत आहे. मला ना बेबी शॉवरला खूप छान छान साड्या असे गिफ्ट आले आणि खूप एक्सपेन्सिव्ह. कारण ते रिझन असं आहे की आम्ही फक्त फॅमिली आणि क्लोज वन्स आणि फ्रेंड्स त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं असं. बट ऑब्वियस फॅमिली आपल्याला गिफ्ट चांगलंच देणार. सो एवढे छान छान साडी झालेत ना मला गिफ्ट, जे मला वर्षभर आता बघायची गरज नाही. आणि त्यातली ही एक साडी होती जी निशीच्या मम्मीने म्हणजे माझी मोठी काकी तिने मला दिलं होतं. सो अशा सिच्युएशन मध्ये खूप हलकी फुलकी साडी मला प्रेफर करणं मी समजत होते. सो ही साडी मी एक घेतली, ब्लाऊज शिवला आणि घातलं. सुंदर दिसतंय. आमच्याकडे आज बरेच साडीज आहेत, पण आम्ही म्हणून यावेळी दिवाळीची शॉपिंग तुम्हाला दाखवली नाही कारण ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे. आमच्या गेस्टने आमची शॉपिंग केलेली ऑलरेडी साडींची. हो साडींची. सो पूजा आपली झाली सुंदर प्रकारे. आरती करून आणि मग खाली जाऊया गाडीची पूजा करायला. दार सुद्धा दाखवतो, खूप सुंदर दिसतंय रांगोळीचं दार आमचं आजचं. आयफोन बघायचंय, सगळं आवडल्यानंतर आयफोन निवांत बघायचंय. आरामात बघ. आरामात. आरती झाली आमची कंप्लीट. छान झाली. ठीक आहे. घरची पूजा झाली, आता चाललंय नेहमीप्रमाणे गाडीची पूजा करायला. या टायमाला थोडासा लेट झालाय, थोडासा लेट. पावसाने लेट केला. पाऊस आला म्हणून लेट झाला थोडा. पावसामुळे एवढा मूड ऑफ झालाय ना. फटाके फोडायची पण इच्छा नाही. फटाके फोडायची पण इच्छा नाही. आणि काय ते आकाश कंदील वगैरे आणले होते ते सगळं राहिलं. ते आता मला वाटतं भाऊबीजला उडवायला लागेल. भाऊबीजला बघूया रात्री पाऊस गेल्यावरती 10:30-11 वाजता निघायचं. 10:30-11 पर्यंत दाखवूया ब्लॉग मध्ये असला तर नक्कीच. जर नसला तर. पण आज मी उडवायची मजा वेगळी असते. बाईक पण पावसात भिजतात, बाईकचे पण हार घेऊन ठेवलेत. बघूया जर चान्स भेटला पाऊस थोडासा थांबला बाईकने पण लवकर लवकर घालून घेऊया. पावसाने आहे ना सगळा मूड ऑफ केलाय आमचा. मूड ऑफ केला म्हणजे हे काय काय समजत नाही. पहिल्यांदा पाऊस चक्क दिवाळीत लोक छत्री घेऊन. गाडीची पूजा नाही करता येत नीट आम्हाला. पहिली गोष्ट आमच्या बिल्डिंग खाली कधीच गाडीची पूजा व्यवस्थित होत नाही. आणि आता हवा नाहीये तर पाऊस आहे. त्यात पाऊस आहे. ठीक आहे, सगळ्या गाड्या एकाच लावायला लागतील. खूप डिफिकल्ट झालंय. पूजा करून घे मस्त की स्वस्तिक काढ. नेहमीप्रमाणे एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीची पूजा करताना. किंवा राहिलाय फायनली आज. इथे चालू आहे आमचे मल्टिपल शॉट्स. याला बोलतात दिवाळी. आता एवढे आणले तर काय करायचं, लावायचं. पैसे वसूल, पैसे वसूल. आपलीच दिवाळी असं वाटतंय. हे बघ संपतच नाही. फटाके पण फोडतोय आणि शूट पण चालू आहे आमचा. फोड फोड लाव, फोडू नकोस. घरी आलो, चेंज वगैरे केलं बिकॉज एवढे भिजलो पावसामध्ये पूजा करेपर्यंत. पूर्ण अवतारच चेंज झाला आणि फटाके फोडेपर्यंत पूर्ण अवतार चेंज झालं. सो घरी आलो आणि पटकन चेंज करून टाकलं. सो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि थँक्यू सो मच फॉर दिस बिगेस्ट सरप्राईज बिकॉज हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे मी म्हणजे डोक्यातच नव्हतं. आज भेटेल माहिती नव्हतं तिला. हा आज मिळेल, इव्हन बर्थडेला मिळेल की नाही हे पण मला माहिती नव्हतं. आणि मी जास्त होप्स पण नाही आणि त्याला जास्त फोर्स पण नाही केला मी की मला हवंच आहे म्हणजे ठीक आहे आपण डिसेंबर वगैरे मध्ये घेऊया म्हणजे न्यू इयरला किंवा जॅनला.
असा मी विचार केलेला, पण मला असं वाटलं छोटा मोठा गिफ्ट देईल काहीतरी बर्थडेला. कारण नेहमी मी बोलते ना अॅनिव्हर्सरीला यांनी काय केलं नाही, पक्का होय. आणि त्यांनी अचानक हा सरप्राईज प्लॅन कधी केलं, कसं केलं, काय केलं त्याची त्यालाच माहिती. माइंड गेम. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि फोन तर खूपच छान आहे खरंच. आणि ह्याची थोडीशी सेटिंग आहे ना थोडीफार पूर्णच वेगळी आहे. पूर्णच वेगळी आहे. 16 पेक्षा पण 15 पेक्षा पण सगळंच वेगळं आहे, खूप वेगळं आहे. दिसायला पण खूप भारी दिसतोय. आणि खूप सेक्सी फोन आहे हा ऍक्च्युली. आणि यूज करायला मला थोडासा वेगळं वाटतंय बिकॉज हा प्रो थोडा छोटा असतो, प्लस थोडा मोठा असतो. आणि प्लस आहे इकडे माझा जाणार उद्या तो फोन. आणि हा मी खूप मिस करणार बिकॉज हे माझ्या पप्पाची काय निशाणी आहे, आता माझी निशाणी घे, ओळख आहे. सो हा फोन मी खूप जास्त मिस करणार. सो भेटूया आपण, मी इथे सेंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आजची आमची पूजा कशी वाटली, ह्याचा सरप्राईज कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कोणी नवीन असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे अजून तुम्हाला न्यू इंटरेस्टिंग ब्लॉग्स आमचे आणि सरप्राईजेस बघायला मिळतील. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय एव्हरीवन.